छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये गेल्या काही दिवसांपूर्वी N7 परिसरामध्ये एका देह विक्री करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश सिडको पोलिसांनी केला होता। याच आरोपींच्या चौकशीमध्ये पोलिसांना आणखी एक देह विक्री करणाऱ्या रॅकेटची माहिती मिळाली आणि या ठिकाणी धाड टाकून 3 मुलींची सुटका पोलिसांनी केली आहे, तर यातील आरोपींना अटक देखील करण्यात आली आहे। सिडको परिसरातील देहविक्री करणाऱ्या रॉकेटमध्ये पकडलेल्या आरोपीने चौकशी दरम्यान सातारा परिसरातील निशांत पार्कच्या मागच्या बाजूतील एका बंगल्यात देहविक्री सुरू असल्याची माहिती दिली। माहिती मिळताच झोन 2 DCP नवनीत कावत यांनी पोलीस निरीक्षक गीता बागवडे यांना सोबत घेऊन त्या ठिकाणी धाड टाकली। यामध्ये एका विदेशी मुलीची तर 2 भारतीय मुलींची सुटका करण्यात आली आहे। तर हे रॉकेट चालवणारे आरोपी तुषार राजेंद्र राजपूत आणि प्रवीण बालाजी कुरकुटे या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे। अटक केलेला तुषार हा एजंटचे काम करत होता। त्याच्या मोबाईलमध्ये शहरातील नामवंत उद्योजक आणि राजकारण्यांचे नावे समोर आले आहे। या दोनही आरोपींवर यापूर्वी देखील अनेक गुन्हे दाखल असल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे। 13 जनवरी 2024 सिडको पोलीस स्टेशनमध्ये CR नंबर 26/24 मध्ये पिटा ॲक्टच्या अंतर्गत आमची टीमने कारवाई केली होती। त्यामध्ये अटक आरोपी जो होता संदीप पवार, त्यांच्याकडून आम्हाला परत माहिती भेटली होती की हे जो चेन आहे ते चेन सातारा पोलीस स्टेशनची हद्दीमध्ये प्लॉट नंबर 64 सेनानगर म्हणून एक बंगलो आहे, तिथे पण चालू आहे। तिथे जाऊन आमची टीमनी पूर्ण ट्रॅप लावून एक रेड टाकली आणि तिथे आम्हाला 3 विक्टिम सापडली आणि बाकीचे उरलेले 6 आरोपी आम्हाला तिथे भेटले। आरोपी नंबर 1 तुषार राजन राजपूत, आरोपी नंबर 2 प्रवीण बालाजी कुरकुटे, नंबर 3 आदिन प्रसाद मंगलमूर्ती, तो राहणारा झारखंडचा आहे, गोपाल लक्ष्मीनारायण वैष्णव, तो राहणारा जालनाचा आहे, लोकेश कुमार केशर मातो, राहणारा झारखंड, अर्जुन भुवनेश्वर दांगे, राहणारा झारखंड। विक्टिम जो आहे ते विक्टिममध्ये 2 मुली ते दिल्लीची राहणारी आहे आणि 1 मुलगी ते उझबेकिस्तान तिकडची राहणारी आहे। त्यामध्ये जो मेन आरोपी आहे 2 तुषार राजपूत आणि प्रवीण कुरकुटे। तुषार राजपूतवर ऑलरेडी 6 गुन्हे दाखल आहे आतापर्यंत, त्यामध्ये 395 सारखे गुन्हे आणि पिटा ॲक्टमधले गुन्हे त्याच्यावर दाखल आहे आणि सिमिलरली प्रवीण कुरकुटेवर पण आधी 3 गुन्हे दाखल आहे। आतापर्यंतचा जो तपासच्या आमची परिस्थिती आहे त्या तपासमध्ये पुण्याच्या लोकांचा इन्व्हॉल्वमेंट त्यामध्ये दिसलेला आहे, दिल्लीच्या लोकांचा इन्व्हॉल्वमेंट दिसलेला आहे आणि आमची आता पुढची भूमिका असं राहणार की हे केसमध्ये जेवढे लोक इन्वॉल्ड आहे ते आम्ही डीपमध्ये तपास करणार आणि सगळे लोकांना त्यामध्ये अटक करण्याचा आम्ही प्रयत्न करणार। पूर्ण कारवाईमध्ये आमच्या सिडको पोलीस स्टेशनची टीम, आमच्या पोलीस स्टेशनचे इन्चार्ज गीता मॅडम, त्यांची टीम खूप चांगलं काम त्यांनी केलेलं आहे आणि त्यांना मी आश्वासन दिलेलं आहे आणि त्यांना प्रोत्साहन पण केलेलं आहे की हा केसमध्ये आम्हाला डीपमध्ये जायचे आणि सगळे लोकांना अटक करायचे, हे पूर्ण जो रॅकेट चालू आहे आपल्या शहरामध्ये त्याचा पर्दाफाश करायचे।